आमची जर्सी आहे यावर्षीची सिद्धी नाईकची. आमचा बघ्या बँके वाजवतो यांच्यापासून. परत भेटू आपण. हे गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी जीवन नरेंद्र भामत पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहेत सर्व? मजेत ना? मजेत नाही तर आपला ब्लॉग बघा आणि मजेत राहा. तर आजचा ब्लॉग आहे, तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरनं तर माहीत पडलं असेल. तर आजचा ब्लॉग आहे आपला हक्काचा सण आहे. आज 27 ऑगस्ट दहीहंडी आहे. तर आज आपण खूप ठिकाणी फिरणार आहे, म्हणजे सलामी आणि हंडी वगैरे आपला पथक फोडणार आहे, सिद्धिविनायक दहीकाला पथक. तर मी गेले 2 ते 3 वर्ष झाले मी पथकाचा ब्लॉग शूट करतो. तर हर वर्षीप्रमाणे यावर्षी पण मी ब्लॉग शूट करतोय. आणि एक्सपर्ट गोविंदाला आम्ही गेलेलो, तो पण ब्लॉग शूट केला आहे. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ज्यांनी कोणी अजून बघितलं नसेल त्या लोकांनी लवकरात लवकर जाऊन बघा आणि लाईक करा आणि कमेंट वगैरे पण करा. तर आता जास्त काय टाईमपास नाही करत. आत्ताच जस्ट मी फ्रेश झालो. आता वाजलेत 12 वाजल्यात अजून निघालो नाही आम्ही. आता आधी मी जाणार ग्राउंडमध्ये म्हणजे आपले जे पथकाची पोरं आहेत ते सगळे पाय वगैरे पडतात. ग्राउंडची पहिली हंडी फोडतात. रात्री पण एक ग्राउंडची पहिली हंडी फोडली 12 वाजता. आणि आता परत एक हंडी फोडणार आणि एरियात 2 ते 3 जागे सलामी आणि हंडी फोडणार. आणि त्याच्यानंतर आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात होणार. तर आता जास्त काही टाईमपास नाही करत, फटाफट ग्राउंडवर जातो. आणि तुम्हाला आज मी जास्त बोलणार नाही, आज फक्त शूट करणार जास्त. म्हणजे जी हंडीच्या दिवशी जी मजा असते ना ती आपण जास्त आपल्याला ब्लॉगमध्ये शूट करूया. आणि चला मी ग्राउंडवर जातो. तो पण तर चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि असंच आपल्या ब्लॉगला प्रेम देत राहा आणि आपल्या चॅनलला चांगला सपोर्ट करा. तर जास्त आता टाईमपास नाही करत, जातो डायरेक्ट ग्राउंडवर. हे बघा टाईम बघा 12:30 होत आलेत. आणि हे दोघं बघा कसे बसले तिथे. हे अक्षय भाई आपला, अक्षय मस्क्या, साईराम बोल, बजरंग आणि युवराज सोबत. युवराज काय बोलतो आज? हे युवराज शिंदे काय बोलतो तर शिंदे. आज आपला ब्लॉग शूट करा. 11 वाजल्यापासून टाइमपास करतोय. अरे हे ठीक आहे ना, चल. हे लोक आहे ना माझ्या घरी 11 वाजल्यापासून आले, तिथेच बसलेले. मी रेडी नाही झालेलो, ब्रश वगैरे केला, आंघोळ वगैरे केली, त्याच्यानंतर रेडी झालो. तर आता निघतो ग्राउंडवर, मग भेटतो तुम्हाला. ओके. 1.5 तासाचाच बनवायचा ब्लॉग. काय 1.5 तासाचा? 2 पार्ट बनणार भावा. चालेल ना. चला चला.
साई बाबा की जय।
भाजी आणि हंडी फोडली. आता आम्ही चाललो दहिसर स्टेशनला. इकडे सलामी आपली हंडी आहे. बघू कसं काय ते ब्लॉगमध्ये. वाजव रे वाजव. ह्याचा एकट्याचा दोष आहे. बाकीचे असेच आहेत ना, बाकीचे पण आहेत, सगळे जोशात आहेत. पण आमच्या गाडीवरती मी सगळ्यात जास्त चला आता दहिसर स्टेशनला चाललो. कृपया आता आपण जातोय मीरा भाईंदरला मॅक्सेस मॉल साखर लावू आपण. अक्षय भाई इथे आहे. पाटी हबीबी फक्त गाईस गाय बहीण आणि भावाची क्या कर रहा हूँ
आता आम्ही मॅक्सिस मॉलच्या इथून मगाशीच निघालेलो. आता चेक नाक्याच्या जरा पुढे आलोय. आता आम्ही चाललोय काटा नंबर रोडला ना, काटा रोडला चाललोय बोरवलीला स्टेशनच्या इथे. काटा रोड नंबर 4ला चाललोय. तिथे थर लावायचे आहेत आणि जेवण पण तिथेच असणार. तर आम्ही इथे मॅक्सिस मॉलच्या इथे लावलेले, पण तिथे आम्ही नाकाम झालो 7 थरचे. ती तुम्ही व्हिडिओ बघितलीत, काय चूक झाली काय झालं. चला जे झालं ते चांगल्यासाठीच झालं, एवढं काय नाही. आता बघूया पुढचं काय. बरोबर की नाही बाबा? एकदम बरोबर. सगळ्यांनी मनावर घेतलं ना तर सगळं काही होऊ शकतं. सुजल बोलून घे. आता टाईम किती झाला सांगतो. 5 वाजायला आलेत, अजून आम्ही जेवलो नाहीत, कोणच नाही, अख्खा पथक असंच आहे. आता आम्ही तिथे आधी थर लावणार आणि त्याच्यानंतर जेवायला जाणार. म्हणजे तिथे बाजूलाच असणार आपलं जेवण. अरेंजमेंट झालेली आहे पुढे. बघूया आता कसं काय. 5 वाजले, आता अजून 4-5 जागे जायचं आहे. आत्ताशी अजून आम्ही 3 जागेवरच गेलो. आता 4 ते 5 जागेवर जायचं आहे आता. ओके, थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.